नमस्कार मंडळी, पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की बटाट्या वड्याचे सारण कसं बनवायचं। आता पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला बेसन कसं भिजवायचं ते दाखवत आहे। तर मी इथे 1.25 किलो बेसन घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हिंग, अर्धा ते 1 चमचा हळद टाकायची आणि सुक्कं हे सगळं आधी मिक्स करायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे। खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही। बघा, खूप पातळ भिजलं तर आलू वड्यांना ते चिपकत नाही, खूप घट्ट असलं तर खूप जाड पार येते। त्यामुळे असं भिजायचं आहे आणि नंतर आपल्याला ज्यावेळी तळायचे आहे त्यामध्ये थोडंसं पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि गरम तेल टाकायचं 2-3 चमचा आणि चांगलं फेटायचं आहे। त्यानंतर आपले बटाट्या वड्याचे जे आपण गोळे करून ठेवलेले आहे ते बेसनामध्ये डिप करायचे आणि गरम तेलामध्ये तळायचे आहे। तर बघा, मस्त तेल चांगलं तापून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर हे सुरुवातीला तळायचे आहे। नंतर छान असे कुरकुरीत होतात। हे गरम गरम हे बटाटे वडे आपण असेही खाऊ शकतो किंवा आपण वडापाव करून पण खाऊ शकतो। चला मग सबस्क्राइब करा। धन्यवाद।